नमस्कार. आयच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. आयज आमी तुमच्या बरोबर एक मानेस्तान घेवन येयल्या. ती मानसोपचार तज्ञ आसात. विशय आसा आमचो आत्महत्या. खूब संवेदनशील विशय आसा हो. ह्या विशयाचेर आयची चर्चा चलता किंवा कित्या खातीर आत्महत्या जाता, ताजे फाटलीं कारणां कितें. अशें म्हणटात की संतोष असलो, समाधान असलें, आनंदी असलें जाल्यार अशे वायट नकारात्मक विचार येनात. आनी त्याच विचारांक नकारात्मक विचार येवचे न्ही किंवा कोण जर आत्महत्या करपाचो विचार करता जाल्यार तो जावचो न्ही हाजे खातीरूच आमी तुमच्या खातीर आज स्टुडियोन घेवन आयल्यात डॉक्टर अक्षदा आमोणकर. ती सायकॅट्रिस्ट आसा आनी बऱ्या पद्दतीन लोकां बरोबर मेळून मिसळून काम करता. तांचे कडल्यान आमी आयज जाणून घेवया की आत्महत्या हो वाडतो जो प्रकार आसा तो कसो बंद करूंक शकता किंवा आमी तातूंत कितें करूंक शकतात. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यावळीन येवकार. थँक्यू. विशय आमचो सामको सेन्सिटीव आनी ह्या विशयाचेर म्हणजे आत्महत्या ही वाडल्या सध्या कित्या खातीर वाडटा. आता आत्महत्या हो प्रकार जो म्हणजे आमकां दररोज सद्दां एवरीडे एक केस आयकूंक मेळटा की आज हाणें आत्महत्या केली, आज ताणें आत्महत्या केली. पेपरांनी तीच न्यूज, एक न्यूज तरी आसताच आत्महत्येची. आनी आत्महत्या जी आसा ती एका वयाच्या व्यक्ती करता अशें ना. ल्हान भुरगीं सुद्दां करता आनी जाणटी सुद्दां आतां करूंक लागला. म्हणजे एल्डरली डिप्रेशन ऑल्सो हॅज बिकम कॉमन. सो इवन जाणट्यां भितर आत्महत्येचे प्रकार वाडत चल्ला. ल्हान भुरगीं म्हणल्यार आय थिंक इवन 9 आणि 10 वर्साची भुरगीं हालीं आमच्या कडेन येतात ओपीडीन, जी म्हणटात की आपल्याक जीव नाकासो जाला. वॉट इज द पॉयंट इन लिव्हिंग. आनी खूब कडेन हांवें अशें पळयलां की स्कुलांनी भुरगीं आपलो एक ग्रूप करतात फ्रेंडांचो आनी तांचे हालीं डिस्कशनूय जाता की वॉट इज द वर्थ लिव्हिंग. हालीं कितें जगण्यान कांय अर्थच ना. म्हणजे अशी भुरगीं आयिल्लीं आसा 9-10 वर्साची. ते आयकून अशें दिसता की ह्या भुरग्यांक जगाचें कांय खबरूच ना, पूण ऑलरेडी ती अशी आत्महत्येची उलयतात, जगूंक नाका अशी उतरां काडटात तोंडांतल्यान. तांच्या आवय बापायक खबरूय नासता की भुरगीं स्कुलान उलयतात कितें. सो हालींच्या हालीं अशें खूब जालां की अशी हांवें 2-3 भुरगीं पळयल्या की फ्रॉम डिफरंट स्कूल्स दॅट इज की दे आर हॅविंग फ्रेंड्स हू आर गिविंग नेगेटीव टॉक्स. नकारात्मक गोष्टी उलयतात ती की आज आपल्या घरा अशी झगडी झाली, आज आपल्या घरा पप्पान अशें उलयलो, आज आपल्या घरा मम्मीन अशें म्हणलें म्हाका, आपल्याक जगूंकूच नाका, आपल्या घरान कोणूच आपले आयकनात, आय वॉन्ट टू लीव द हावज अँड गो. म्हणजे तांची उतरां अशी नकारात्मक जाल्या की इट इज डिफिकल्ट. इफ ह्या वेळार तांचे आमी तांकां उलोवन तांच्या कडेन थाराव करना, आवय बापूय इनवॉल्व जायना. जनरेशन किंवा पिढी बदलल्या म्हणटात, पण हाजे फाटलें एक कॉमन कारण कितें. म्हणजे असे विचार भुरग्यांमदीं जे हळूहळू डेव्हलप जातात. कॉमन कारण मोस्टली एक तर एकलेपण. आता हालींच्या हालीं तुमी पळयलां आसल्यार की आवय बापूय दोग जाण कामाक वतात. समटायम्स भुरग्यांच्या घरा आजी आसतात, आज्यो बी आसता पळोवपाक, त्यो आसतात बरोबर, नाजाल्यार दे आर मोस्टली केप्ट विथ नॅनीज. नॉट दॅट किपींग विथ नॅनी इज अ बॅड थिंग. ऑब्वियसली इफ बोथ द पेरंट्स आर वर्किंग, दोग जाण जर काम करता, कोण तरी मदतीक जाय, सो एक गरजेची नॅनी म्हणून एक मदत करता. पूण भुरग्यांक तो एकलेपणा जो खाता की आई ना घरा, बाबा ना घरा, इमोशनल जो सपोर्ट, इमोशनल वॉर्मथ जी म्हणटा आमी भुरग्यांक जी जाय आसता आवय बापाय कडल्यान, ती हळूहळू खंय ना खंय ती कमी जायत चल्ल्या. हांव अशें म्हणलां की आवय, आतां हांव एक नोकरी करपी आवय, म्हजो हजबंडूय नोकरी करता. लकीली वी हॅव गॉट ग्रँड पेरंट्स एट होम फॉर माय किड्स, सो बरें आसा. पूण एवरी मदर ऑर फादर तांच्या कडेन ही सुविधा नासता की बाबा कोण तरी आसचें पळोवपाक, सो तांकां तें दवरचें पडटा. पूण अशा वेळार ह्या भुरग्यांक एकलेपण जेन्ना दिसता, सो अशी ही भुरगीं मागीर मोबायल फोन, व्हिडिओ गेम्स, गेमींग, दे एंड अप वॉचिंग सोशल मिडिया बेजिकली, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स. सो तातूंत मागीर तांकां सोशल मिडिया अशें दिसून येता की लायफ कितलें बरें आसा भायर लोकांचें आनी आपलें अशें कित्याक. सो ऑल दॅट वॉट दे सी दे स्टार्ट थिंकींग एंड एब्झॉर्बिंग. सो ते एकलेपण म्हाका दिसता लोनलीनेस इज समथींग विच इज अ की फॅक्टर. आणि तेच वाडतें आसा. येस येस येस. एकत्र कुटुंब पद्दती हाजो आणि
आताची जी एक सिंगल पॅरेंट्स न्यूक्लिअर family, बरोबर. असे जे आम्ही म्हणतात हो. तो हा जो वाटतो परिणाम साधारण या प्रवाहाकडे ॲब्सोल्युटली. Correct. सो एक म्हणल्यार न्यूक्लियर फॅमिली अँड हय. जॉईंट फॅमिली हाज्या बद्दल उलोवंक गेल्यार म्हणजे सायकॅट्रीक एस्पेक्ट जर हांव पळयत म्हणजे Correct. फॉर मानसीक स्ट्रेंथ म्हणटा ते मानसीक घटपण बरोबर. ताज्या खातीर जॉईंट फॅमिली ही खूब इम्पॉर्टंट गरजेची आशिल्ली आसा. गरजेची आशिल्ली. जॉईंट फॅमिली इवन इफ बरोबर रावनात जाल्यार सुद्दां एक विकांतल्यान एकदां सॅटर्डे संडे आपल्या कजन्साक मेळप, आपल्या काका काकीक मेळप, मामा मामी मेळप. सो दीस ऑल्सो ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ सेक्युरिटी इन द चायल्ड. म्हणजे एक बरोबर. मनान एक हे येता की बाबा आपले खूब जाण आसात, नातेवाईक खूब जाण आसात, कजन्स आसात, काका काकी आसात. सो भुरग्याक हें बी अशें जे घरा कडल्यान संगोपन मेळटा ते खूब गरजेचें. न्यूक्लियर फॅमिलीन सांगलें तशें जाता की दिसभर आवय बापूय वतली कामाक, सांजची 7, 7:30, 8 येतली कामांतल्यान. तांकांय कितलो पेशन्स उरतलो भुरग्या कडेन बसून खेळपाक आणि ना आणि So- आवय साधारण घर करतली, हय. ऑफिस करतली, कितली- हय. परत येऊन दुसरे दिसाची बरोबर. तयारी. आणि ते आवयची आणि आमी हे समजून सगळें घेवंक जाय. करता आसतना तिजे मानसीक संतुलन एक्झॅक्टली पळोवपाक आणि जाय. बरोबर. सद्याक तेच चल्ला की खुबश्यो आवय हाली बर्नट आउट असतात. हय. म्हणजे तुम्ही काम करता, हांवूय काम करता, Correct. करता करता दीस वता आणि सांजचे मागीर पेशन्सूच उरना काय करपाक. बरोबर. खूपदां दिसता मनान गिल्ट येता, भुरगीं न्हिदली की अशें पळोवन दिसता की अरे आज खेळूंकूच ना, आज उलोवंकूच ना. पूण एक जो दीस वता बायलांचो या इवन दादल्यांचो जावं तातूंत वेळ मेळना. बरोबर. सो न्यूक्लियर फॅमिली इन दॅट वे इज अफेक्टिंग द चाइल्ड्स म्हणजे इट इज वर्सनिंग चाइल्ड एक आम्ही तो एक हे धरूंक जाता हे जे वाढला सध्या हय, हय, हय. एक सोशल मीडिया हय, आणि social दुसरो media. एकत्र एकत्र, कुटुंब yes, पद्धती yes, ना. yes, yes. सो ताजो परिणाम हय. सो तातूंतल्यान एक म्हणजे आम्ही फक्त क्वेश्चन रेज न करता एक सोल्युशन बरोबर. असे जर दिले जाल्यार ताका तुम्ही म्हणूंक शकता की एकटे रावना जाल्यार एटलीस्ट एकामेकाक मेळप बरोबर बरोबर हे At least relation once in a develop week, हय. असपाक जाय. आता चौथीकडे सगळी बरोबर मेळतात आणि तो दीस बरो ते वता. ते दीस एक 5 दीस गणपती म्हणल्यार बरे सगळे कझन्स बरोबर. आता हाली तुम्ही पळयला आसले ह्या वर्सा कितल्या फॅमिलीजांनी अशे रील्स केले स्वतःचे बरोबर. ऑफ फॅमिलीज फॉर Good चवथ families, गुड फॅमिली दे आर कमिंग टुगेदर. सो मेनी ऑफ द थिंग हांवें कितें पळयलां आता हाली की ते परत एकत्र येवप हे परत सुरुवात जाल्या, लोकांक कळूंक लागल्या करेक्ट. की फॅमिली इज इम्पॉर्टंट, Correct. कमिंग टुगेदर इज इम्पॉर्टंट, हय. कझन्स आर इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन. आय मीन फॅमिली बेजिकली बिकम्स अ व्हेरी स्ट्रेंथनिंग फॅक्टर. तशें आणि पहिली जेन्ना आम्ही एकठांय असताली तेन्ना आवय बिझी असली हय. जाल्यार दुसरे काकी कडेन बरोबर, आजी बरोबर. कडेन शेअरिंग जाता. बरोबर, बरोबर. स्कुलान सुद्धा कितें जालें, फ्रेंड्सां बरोबर कितें जालें, बडबडप जातालें खरें. बडबडप जातालें आणि उलोवप हे बरोबर. ह्या हातून म्हाका दिसता अत्यंत ना, ना. गरजेचें गरजेचें, आसा. गरजेचें. बरोबर. जेन्ना आत्महत्येचो विचार येता मनान, आता तुम्ही कशें सांगलें काय नाका कितें अशी भुरगीं म्हणटात. सो आमी म्हणटात आतां की ल्हान भुरगीं म्हणजे लग्न जाल्ल्यो ज्यो अश्यो म्हणटात आमी की जांकां हें करतात डॉमिनेट जाता म्हणजे डावरी आणि कितें बरोबर. अजुनूय त्यो केसीस बरोबर, आसा अजून. तांचें मानसीक संतुलन किंवा वर्किंग वुमन्स आसूनी वर्किंग जेंट्स आसूनी वर्क प्रेशर. सो हे सगळ्यांचो आमी जर विचार केलो जाल्यार केन्ना तरी कोणाच्या मनान आत्महत्येचो विचार येता. बरोबर. सो आत्महत्या अशे टायमार तांच्यान चेंजीस कितें जातात. सो आत्महत्या वो प्रकार जो आसा, आत्महत्या इज अ हाय लेवल बरोबर. इशू. वॉट हॅपन्स इज लायक म्हाका जगप नाका. नाका म्हणल्यार इंट्रस्टूच ना जगपाक बरोबर. हे म्हणप खूब कॉमनली जाता. पूण म्हाका आत्महत्या करूंक जाय, म्हाका मरूंक जाय, हातून खूब प्रिपेरेशन लागता. म्हणजे तो मनीस ऑलरेडी चिंतून दवरिल्ले आसा ताणें की आपूण कसो म्हणजे जगांतल्यान एक्झिट करतलो, मरतलो, आपूण पॉयझन घेतलो किंवा आपूण गळफास घेतलो काय आपूण हात कापून घेतलो. प्लॅनिंग आसता आत्महत्येन. म्हाका जगणेच नाका हे कॉमनली आमकां असं वाज जाल्यार कितें रे व्यर्थ जगणें अशें म्हणप हे मातशें वेगळ्या भशेन जाता. पूण आत्महत्या हो खूपच हाय म्हणजे दॅट मिन्स तो मनीस त्या लास्ट स्टेजीक पावला की हां थंय त्या मनशाक मदतीची गरज आसा अशें. पण ताच्यान त्यांना जेन्ना असो प्लॅन करता किंवा चेंजीस फॅमिली आसा सो त्या फॅमिलीन सपोज अशें जेन्ना जाता किंवा आमी मदीं आयकलें बरे सुसंस्कृत डॉक्टर भुरगे सडनली ताणें जेवला बरें सगळ्यां बरोबर आसा आनी वचून ताणें गळफास घेतलो. सो बारीक बारीक सायन्स मॅडम दिसूंक लागता. सायन्स बरोबर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट नोट दॅट सायन्स. एब्सोल्युटली. सो बारीक बारीक सायन्स हां सो बारीक बारीक सायन्स व्हेरी इम्पॉर्टंट दिसूंक लागतात. एक्चुली ती व्यक्ती जी
एकदम उगी रावूंक लागता, खूब उत्साही आसताली पयलीं, हाली उत्साह दाखयना, कितेंय विचारलें की कांय ना, सगळें बरें आसा, वयल्यावर उतरां दिवप, आनी कोणूच नाकाशे, आपल्या कुडीन एकलेच दार बंद करून बसप. एक दोनदा अशें म्हणलां आसतलें एखादी की वाज आयलो जगण्याचो, नाका जाला अभ्यास, म्हाका नाका जाला हें. आवय बापायन जर अशें म्हणलां 2-3 दे शूड टेक इट सिरियसली. ओके, आतांच्या हांवें पळयलां की अवेरनेस वाडला तशें त्या मनान पयलीं पेक्षा खूब वाडला. म्हणजे लास्ट 15 वर्सान हांव पळयतां की खूब अवेरनेस वाडला आनी आतां आवय बापूय हाडटात दाखोवपाक. इवन जर भुरगे मात सुद्दां अशें मुडान चेंजीस दिसले की म्हणजे रोखडेच घेवन येवपाचे. इवन ड्युरींग द प्युबर्टी टायम इट इज इन्क्रीजिंग दीस डेज. चल्या आनी चलयां भितर चड पळयलां की प्युबर्टीच्या वेळाक हे म्हणजे उदास दिसणे किंवा वाज येवप, प्रत्येक गोष्टीक इरिटेशन जावप, राग येवप, प्रत्येक गोष्टीक आवयचे बरोबर झगडी करप, हॉर्मोनल चेंज बेसिकली ते तशें जावंक लागलां. सो दीज सटल चेंजीस न्ही जे जातात, बारीक चेंजीस एक्सेप्ट. सो आवय बापायनी हे एक्सेप्ट करप आनी एक कन्सल्टेशन तरी घेवप. कित्याक समटायम्स त्या भुरग्याक इतलेंच जाय आसा की आवय बापायन एक्नॉलेज करचें, आपूण जे सांगता ते फक्त समजून घेवचें. खंयचेय भुरगे परत परत येवन तुमकां सांगचे ना की अशें जाता तशें जाता, म्हाका व्हर डॉक्टरा कडेन व्हर. कोण चडशीं भुरगीं सांगूंक वचनात. एटलिस्ट हांवें पळयलां लेस दॅन 15 years old जी असतात, 15 वर्सां सकयल, त्या भुरग्यांक सायकोलॉजी सायकॅट्री व्हडले हालीं वाचून खबर आसा, पूण ते तुमकां फोर्स करचे ना की घेवन वच म्हणून. पूण द पेरंट्स तांणी जर पळयलां अशें की अशें चल्लां, दे शूड टेक द सटल सायन्स. एक तुमकां अशें दिसता की सर्टन एज पर्यंत भुरग्यांचें लक्ष आसपाक जाय. प्रत्येक मानसीक आसूनी आमी फक्त शिक्षणाचेर भर दितात. म्हणजे हल्ली तो एक पर्सेंटेज, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी चेंजीस सगळे जातात, पण ताजे पयलीं आमचो एक फोकस कितें आसता, म्हजें भुरगें सगळी कडेन नंबर 1 आसपाक जाय. पण हें करता आसतना भुरग्याचो मानसीक बाबा स्टेटस कितें आसा, ते भुरगे तितले केपेबल आसा काय ना, ताजे कडेन ते जाता काय ना, हें पळोवप गरजेचें. बरोबर, ते अगदी बरोबर. ते थिंग इज आतां इतलें कॉम्पिटिशन वाडलां, तुमी जशें म्हणलें NEP आयला, आतां अभ्यास वाडला, म्हणजे हालीं 2री आनी 3रीनूच भुरग्यांक इतलो अभ्यास आसता. सो तांचो ताण वाडलाच. प्लस आतां इतले एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीज आयल्या की बॅडमिंटन क्लासीस जाले, कथक क्लासीस जाले, कीबोर्ड क्लासीस, भुरग्यांचे वचपाचे क्लासीस वाडल्या. सो एज पेरंट्स आमकां भुरग्यांनी सगळे कडेन गेल्ले जाय. मजेत तशेंच जाता केन्ना केन्ना सगळ्यांत तूं पार्टिसिपेट कर, पूण समटायम्स आमी अशी विसरता की त्या भुरग्याक पार्टिसिपेट करतना ताच्यात मनार कितें परिणाम जाता आसलो. कित्याक भुरग्यांक ॲट दॅट एज वेन ती 15 वर्सां सकयल आसतात, तांकां सगळ्यातून आपूण जिखिल्लेच जाय आसता. जेन्ना ती जिखनात ती दाखोवन दिनात की आपल्याक वायट दिसलें, पूण भितरल्या भितर एक जाला की आज परत आपूण जिखूंक ना, आज परत आपूण हारलो. पूण आमी कितें करता, आमी पार्टिसिपेट कर म्हणटा आनी विसरतात, पूण ताजेर परिणाम जाता. सो जाणून घेवप की भुरग्याक तुमच्या कितें आवडटा, कित्यान इंट्रस्ट आसा, तातूनच तांकां घालप आनी तातूंत तांचें प्राविण्य करप हें गरजेचें. सो पुटींग प्रेशर ऑन द चायल्ड इज ऑब्वियसली नॉट अ थिंग. एग्जाम जावं कितें जावं, वळण हें लावंकूच जाय, तापोवंकूच जाय. कितें म्हाका ते तापोवप ना भुरग्याक, कांयच म्हणप ना. आय डोंट बिलीव इन दॅट, बिकॉज ना म्हणप शिकप हें गरजेचें आसा. कित्याक हालींचे तुमी पळयलां आसलें खुबशे सिंगल पेरेंट्साचे एकूच भुरगे तशें जाता, लाड करप थोडी जाता, म्हटलें की गिल्ट जाता, वेळ दिना, पैसे आनी एक्झॅक्टली. सो आज दिसभर वेळ काडून फाल्यां एक हांव डॉल हाडून दितलें आनी ताका खूश करतलें. भुरग्यांकूय कितें जालां की तशें जालां की आज मम्मा नाशिल्ली घरा, म्हटल्यार मम्मा फाल्यां एक गिफ्ट हाडून दितली, म्हाका खूश करतली. आनी भुरग्यांक तुमी म्हटलें अशें ना, हें आयकुपाची संवय आसपा जाय थोडे कडेन. तापोवणी ही मातशी पडपाक जाय, थोडे स्ट्रिक्टनस आसपाकूच जाय, कित्याक दे वील नॉट लर्न अदरवायज. आनी एकदम ती स्ट्रिक्टनस 18व्या वर्सा आयली न्ही, देन द चायल्ड वील नॉट लिसन. सो इट हॅज टू गो स्लोली. सो ती एज अ भुरग्याक जशें कळूंक लागता तेन्ना अशी सुरवात जावंक जाय. सो हो एक फॅमिली आसपाव भुरग्याचो. आमी आत्महत्येचो विचार करता आसतना आत्महत्या ही कॉमन मॅन करूंक शकता किंवा मानसीक रुग्ण जे मनोरुग्ण आसात तेच करतात. कारण अशें म्हणटात की आत्महत्या केला म्हणजे तो मातसो बरो नाशिल्लो, ताची तकली सारकी नाशिल्ली. हातून 2 डिफरन्स आसा न्ही.
ते बरोबर ते मिथ म्हणतात तशें जाता ते. सो जाता कशें की पयलीं अशेंच आसतालें की आत्महत्या केली मागीर तो बरो नाशिल्लो, ताका कितें प्रॉब्लम आशिल्लो. पूण आतां काल वेवस्थीत उलयल्लो मनीस आज दनपारचो वेवस्थीत उलयल्लो मनीस एकदम ताणें सांजचो गळफास घेतलो अशी न्यूज आयकली की एकदम धक्को बसता. पूण हाजो अर्थ तेच सांगता की ह्या अशा मनशान पयलीं कितें तरी सिग्नलां कोणाक तरी दिल्या आसतलीं. तो जर तुमच्या आजूबाजून कोणी असो बाबा व्यक्ती आसा जे तुमकां दिसता की हाजे हावभाव चेंज जाल्या, वातावरण म्हणजे वर्तन चेंज जाला, तर तुमी ताच्या कडेन मातशें उलोवचें आनी विचारचें 5 मिनटां की बाबा तुका सगळें वेवस्थीत आसा, तूं कसो आसा, सगळें बरें आसा विचारपाक कांयच लज ना न्ही. आनी दिस इज अ क्वेश्चन आय थिंक इवन तुमच्या फ्रेंडांक हू आर इन टच विथ यू, दॅट्स द लिस्ट वी कॅन आस्क की बरें आसा मगो तूं. सो नॉर्मली नाव डेज वी कॉल अ फ्रेंड आनी आमी तेच विचारता पयलीं बरें आसा मगो, सगळें बरें चल्लां मगो. ताणें जर म्हणलें ना गो हालीं आपलें अशें अशें जालां, गिव 5 मिनिट्स, एक 5 मिनटां दिवची आनी आयकोचें की कितें एक्झॅक्टली जालां. सो हे जे हांव सांगलां तुमकां कशें आसा विचारप, हे फ्रॉम यंग एज जर सुरवात केली आनी संवय केली इट बी व्हेरी हेल्पफूल, एस्पेशली फॉर द एल्डरली. तांकां विचारपाक कोण नासता. तांकां जर वो एक प्रश्न केलो वी कॅन सेव दे आर म्हणजे फ्रॉम देम गेटिंग अ ब्रेकडाऊन तशें. आमी आतां तेच म्हटलें म्हणजे तुमी तो म्हाका आन्सरय केलें की जर एकटो आसा किंवा ताका विचार करता, प्लॅनिंग करता जाल्यार ताजेर लक्ष दिवप. पण काहींचे प्लॅनिंग इतलें आसता अननोईंगली किंवा आउट ऑफ स्टेटीचे लोक येवन हांगाय कितें तरी करतात फिरपाक बीन म्हणून. सो अशें जेन्ना जाता तेन्ना त्या मनशाक म्हणजे जो आतां करूंक शकता किंवा प्लॅन करता, सो ताका कितें सांगूंक शकतले तुमी. म्हणजे ताची मानसीक स्थिती ती फायनान्शियली आसूंक शकता, फॅमिली आसूंक शकता, पर्सनल. हल्ली ब्रेकअप करप हो एक कॉमन इश्यू आसा, ताजे खातीरूय कितेंय करता. सो अशे जेन्ना इश्यूज येतात, दीस इज अ कॉमन इश्यूज आसा सामके. तर ह्या इश्यूचेर ते जावचे न्ही बाबा, तो विचारूच मनान येवचो न्ही म्हणून तुमी कितें सांगूंक शकता. म्हणजे आमी एक प्रिकॉशन म्हणटा. बरोबर बरोबर. सो बेजिकली आता असो जर व्यक्ती आसा तर खुबशे आता जाता, तुम्ही ब्रेकअपाचे म्हणले, खुबशे असे असतात की ब्रेकअप झाले की हाली आमच्याकडे येतात की ब्रेकअप झालो, हे झाले, आपल्याक जीवच नाका झाला. सो वन थिंग आय आस्क देम इज की इतली तर ही रिलेशनशीप तुमचे 2 वर्साचे, हे जावचे पयलीं कोण तुमच्या आयुश्यान आशिल्ली, आवय बापूय. हां, लूक ॲट युअर ग्राउंडिंग, तुम्ही खंय आशिल्ले. सो ग्राउंडिंग टेक्निक्स म्हणटा आमी ताका, ग्राउंडिंग टेक्निक्स म्हणटात. बी ग्रेटफूल, हॅव ग्रॅटिट्यूड. म्हणजे एक जे आपल्या आयुष्यात जे बरें घडलां ताज्या बद्दल एक आनंद असतो की आपली आवय बापूय आपल्याक सद्दां सपोर्ट करताली. ह्या अशा ह्या व्यक्ती खातीर 2च वर्सां आपल्या लायफान आशिल्ले, त्या खातीर आपले लायफ नाका करप किंवा जीव दिवपाचें उलोवप डजंट मेक सेन्स. सो आमी तेच अशाच तरेन तांच्या कडेन उलयता आनी तांकां सांगतात की जगणें खूब इम्पॉर्टंट आसा. लायफान तुमच्या जगण्यान आनी खूब कितें गोश्टी आसात जे तुमी करूंक शकता. तुमचें करियर, तुमची आवय बापूय, तुमची फॅमिली हू इज स्टँडींग बाय यू, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता असो जो व्यक्ती हो परत आता इफ ब्रेकअप इज नॉट द रिझन बट फायनान्शियल स्ट्रेस इज द रिझन ऑर एनी अदर थिंग, कॅन बी ड्रग्स ऑल्सो. अ पर्सन हॅज गॉट एडिक्टेड टू ड्रग्स, ड्रग्साच्या नशेन. आमी सध्या म्हणतात नशामुक्त भारत, पण हो नशा हळूहळू खूप वाढला. बरोबर बरोबर वाढत आसा. काय पयस करपाक सामकें सामकें. बिकॉज खुबशे सुसायड केसीस आमी पळयला की नशेच्या धुंदीन मनशान कितें घेतला, पिला, हार्पिक पिऊ किंवा डेटॉल पिवन सुसायड कमीट केल्या इन दॅट इम्पल्स ऑफ द ड्रग अब्यूज तशें. सो तें एक कारण आसा. सो प्रत्येक आत्महत्येक न्ही एक आमी ताका अंडरलायंग कॉज म्हणटा, म्हणजे एक रिझन, कारण आसता. तें कारण फायंड आउट करप खूब म्हत्वाचें. सो इवन तुमकां दिसता बारीक सुद्दां की हो मनीस, हो व्यक्ती आत्महत्येच्या म्हणजे रस्त्यार वता, फायंड आउट वॉट इज द रिझन. ब्रेकअप जरी असलो, ब्रेकअपच्या पयलीं ब्रेकअप शूड नॉट मेक समवन सो वीक. म्हणजे ब्रेकअप झालो म्हणून हो व्यक्ती आत्महत्येकडे कित्याक गेलो, हाजो अर्थ हाज्या पयलीं सुद्दां ताका एकटेपण खाताले काय, घरांतल्यान ताका तितलो एक मान सन्मान मेळनाशिल्लो काय. ओके, सो हो व्यक्ती असो आशिल्लो की ताका सगळें दिलें त्या व्यक्तीन आनी तो व्यक्ती आतां वता म्हटल्यार ताका वायट दिसता काय. सो वी हॅव टू फायंड आउट द अंडरलायंग कॉज बेजिकली. सो प्रत्येक इवन ड्रग अब्यूज, वॉट इज द अंडरलायंग कॉज. ड्रग अब्यूजाचे अंडरलायंग कॉजीस खूब आसता. पियर प्रेशर जालो म्हणजे फोर्स केल्यामुळे फ्रेंडांनी. मागीर ADHD इज ऑल्सो वन थिंग. ओके, तो एक वेगळोच टॉपीक आसा. त्या खातीर सुद्दां एडिक्शन केसीस इन्क्रीज. म्हणजे ज्या भुरग्याक ल्हान आसतना ADHD आसता आनी व्हडले जातना तो ADHD कंटिन्यूज इन द एडल्टहूड,
असली मनशां एडिक्शनाक खूब तांकां पोटेन्शियल आसता. दे गेट एडिक्टेड व्हेरी सून. प्लस पॉर्न एडिक्शन आसा आतां. मागीर गेमींग आसा. गेमींग ऑल्सो खुबशे गेम्स मध्ये आयिल्ले विच इज टू एंड इन टू सुसायड. म्हणजे त्या गेमाचो एंडूच सुसायड आशिल्लो, हार्म युअर सेल्फ. सो अशें सुद्दां खूब भुरगीं कोविडा वेळार ही सगळी गेम्स आयिल्ले न्ही, खूब भुरगीं तातूंत गेलीं आनी दे वर फिलींग सुसायडल बिकॉज ऑफ दॅट गेम. तशें सो ब्लू व्हेल, पबजी, दीज ऑल गेम्स. आय थिंक पबजी हॅज बीन बॅन्ड आतां, पूण ब्लू व्हेल म्हणून आनी एक गेम आसा विच माय 9-year-old पेशंट हॅज टोल्ड अबाउट की द एंड ऑफ दॅट इज किल युअर सेल्फ. सो म्हणजे भुरग्यां भितर आतां हें सगळें चल्लां. सोशल मिडिया इज कॉजिंग अ लॉट ऑफ इश्यूज ऑल्सो. सो युजींग इट वायजली इज व्हेरी इम्पॉर्टंट. तशें हे सगळे हातून एक जॉईंट फॅमिली हो मुद्दम येताच पळय. कुटुंब सामको सामके, आणि कुटुंब आणि संस्कार सामके सामके दोन गजाली जर आमी गडगंज घच्च करत जाल्यार आयचो भुरगो मागीर शाळा आणि बाकीच्यो गजाली, पण उबो रावतले घर फाउंडेशन व्हेरी इम्पॉर्टंट. सो संस्कार आणि कुटुंब, एकत्र कुटुंब, ह्यो दोन गजाली. हाजे बरोबर न्यू मॅरीड आसता जांकां भुरगे जाता फुडें, पण तांणी बॅलन्स लायफ कशें सांबाळचें, कारण तांच्योय खुबश्यो केसीस आसता. हे जाल्यार आतां भुरगीं जालीं, आमी म्हटलें ड्रग्स मदली एज जाली, बट आफ्टर मॅरीड, न्यू मॅरीड जेन्ना जाता, सडनली चेंज द फॅमिली. एब्सोल्युटली दोन कुटुंब एकठांय येतात आणि मे बी एकदा एकटेच भुरगे आसता, लाडान वाडटा, घर लग्न म्हणटा की वेगळी जबाबदारी. सो अशे टायमार ताणें कशा पद्दतीन रिएक्ट करचें. बरोबर. आता हे तुम्ही वळता मरायटल अब्यूज वा मरायटल प्रॉब्लेमा कडेन. हातूनय सुसायड रेट्स खूब असतात, कित्याक कारण डावरी केसीस तरी आमच्या गोंयांत चड डावरी केसीस अशे व्हडल्यो आयकूंक ना हांवें, पूण आसा मरायटल इश्यूज आसा, पण डायवोर्स आसा. कारण नॉर्थान तुम्ही पळयात वेगळ्या पद्धतीन. बरोबर तो दॅट्स वॉट. सो मरायटल इश्यूज म्हटल्यार कशें, लग्न जावन घरा कडेन आयलें आनी तुमी म्हणटा अशें एक हेवटेन ते एकलेच चली आशिल्ले, लाडान वाडयल्ले, थंय वचून मायेचें वेगळेंच एक्सपेक्टेशन. सो तातूंत मागीर ती झगडी जावप, अनबन जावप, तातूंत तो घोवाचें सँडवीच जावप दोगांय भितर, मागीर कितें म्हणप तें कळप ना, तो मागीर मायेक सपोर्ट करता जाल्यार बायलेक राग दिवप. सो दीस इज अ व्हेरी कॉमन सिनारियो जे आमी पळयता. पूण हातूंतल्यान सुद्दां आतां हांव कितें म्हणटा की एवरी गर्ल ऑर एवरी मदर इन लॉ हॅज टू अंडरस्टँड की दीस इज नॉट द वे आमी जगूंक जाय न्ही, आनी सुसायड इज नॉट दी आन्सर फॉर दीस. तुजो जर घोव तुका सपोर्ट करता, माये बरोबर जे पटना, यू ट्राय टू अंडरस्टँड दॅट ही इज ऑल्सो हर सन. बरोबर. तो तिका सपोर्ट करूंक शकचो ना, तुकाय सपोर्ट करूंक शकचो ना. हे म्हणप म्हाका सोपें, समजून घेवप डिफिकल्ट, पण म्हाका अशें दिसता की मरायटल केसीस ज्यो आसता जातून माय सुनेचे पटना, दीस थिंग्स कॅन बी सॉर्टेड. प्रश्न उलोवन सोपूंक शकता काय कितें? उलोवन जर अंडरस्टँडिंग पावर आसपाक जाय दोगां कडेन, दोगांय कडेन. अदरवायज तांणी एक तिसऱ्या मनशाक इन्वॉल्व करप जातून ती वेंट आउट करतली. आतां मायेक जर सुनेचें कितें खटकता, तिणें आनी कोणा कडेन सांगून तें वेंट आउट करचें. मनान जशें दामून उरलें तर राग येत रावतलो. तशें सुनेक जर किंवा कितें वेंट आउट करूंक जाय, तिणें त्या आपल्या घोवा कडेन करचें न्ही, कारण ते ताजी आवय ती, तो कांयच करूंक शकचो ना. शी ऑल्सो शूड फायंड अ फ्रेंड, जस्ट वेंट आउट. मदल्या मदीं झगडी करून कितें जातलें, ते दुरावो वाडत वता आनी मागीर सुसायडल दिसता, घर सोडून वचपाचें दिसता, लग्न म्हणजे लग्नाचे सगळे प्रॉब्लेम जावन जाता. सो दीस इज नॉट द वे टू हँडल. तशें करेक्ट. आत्महत्येचो विचार जो आसा ताजे बद्दल खूब अशे गैरसमज आसा. तुम्ही आता 2-3 तरेचे एक्सेप्ट सांगले मीत. सो तातून कशें एवॉयड करप ते? म्हज्या मते अशें कोण जर तुमकां सायन्स दिता आत्महत्येचे न्ही, आतां कशें आसा उलयता फ्रेंड्स जशें आमी अदोळी उलयली की शी नाका लायफ बेजार येता, सो म्हाका नाका, म्हाका आनी हें कांयच नाका, एकटेपण दिसता, अशे सिम्पटम्स जेन्ना येतात. आतां तुमी फक्त म्हाका वाज आयला म्हणटा जाल्यार आय विल नॉट टेक दॅट ओनली वन थिंग एज अ सायन, बट तुमच्या वर्तनान आनी कितें फरक आयला. आतां तुमकां फुलां माळूंक आवडटाली पूण अकस्मात ती फुलां बंद जाली. ओके, साडयो तुमी पयलीं ब्रायट घालताली पण एकदम डल रंग घालूंक लागली, लिपस्टीक लावपाची विसरल्या. ऑफकोर्स, म्हणजे जे पर्सनॅलिटी चेंज म्हणटा आमी ती. सो दॅट इज समथींग आमी म्हणजे आतां म्हजी मैत्रीण जी आसा तिका हांवूच वळखतलें. सो तिच्या भितर जर अशे चेंजीस दिसल्यो जाल्यार हांवें विचारप कितें जालें गो, हालीं कांयच लायना, मेकअप बिकअप सामको सोडला मगो तुवें, कितें बरें आसा मगो तूं? तिणें म्हणलें की ना गो हालीं वाज येता आपल्याक करपाक, आनी सिरियसली म्हणटा देन समथींग इज देर. चेंजीस. आस्क हर हजबंड और आस्क लायक सपोज इट्स अ मेल फ्रेंड, आस्क हिज स्पाउस
की समथिंग इज रॉंग ॲट होम, एव्हरीथिंग इज ओके ॲट होम, इट्स ऑलवेज गुड टू आस्क न्ही. बरोबर. मागीर तांकां म्हणणी तुका कितें धवळूंक जाय असू म्हणून, Correct. पण ॲटलीस्ट आस्क दॅट वन क्वेश्चन की इज एव्हरीथिंग ऑल रायट. That's one question you can ask. But I think these are few things which we have to keep in mind. And myths in psychiatry म्हणतो आम्ही हातून म्हणतात सुसाईड. अशें खंयच बरोवंक ना की जो मनीस काय सांगना तो केन्नाच काय करचो ना. बरोबर. वेल सेट आसा, सडनली चेंजीस जावंक अशें काय एकदम चेंजीस जावंक शकता. मीथ म्हणजे गैरसमजूच एक्झॅक्ट कितें कितें आसूंक शकता. सो प्लॅनिंग केलें म्हणल्यार सुसायडूच करतलो अशें तेंय ना. ओके. प्रत्येक केस ऑफ डिप्रेशन सुसायडानूच एंड जातली अशेंय ना. प्रत्येक सुसायड केसीक डिप्रेशन आशिल्लेच अशेंय ना. सो इट कॅन बी इम्पल्सिव्ह ऑल्सो, म्हणजे ऑन द स्पॉट मनशाक एकदम आत्महत्या करपाची हें आयली, अर्ज आयली आनी ताणें आत्महत्या केली अशें. सो ताका डिप्रेशन असू नसू त्या रागान सुद्दां करूंक शकता मनीस केन्ना केन्ना, रागाच्या भरान. सो दॅट इज पॉसिबल. सो दीज आर फ्यू मिथ्स की डोंट इग्नोर. आम्ही म्हणतात विषय असा तो एक अर्धवऱ्यान सोपपाचो न्ही. ना जितले क्वेश्चन तितले तुमच्याकडे आन्सर आणि तुमच्याकडे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. बरोबर. सो एक कॉमन मेसेज कितें दिवंक शकता इन जनरल, म्हणजे लहान भुरगे असू, एडल्ट असू किंवा सिनियर सिटीजन. कॉमन मेसेज जर म्हणाल जाल्यार हांव सांगतलें की कितेंही इशू जावं, कितेंही प्रॉब्लेम जावं, एक तरी व्यक्ती आसपाक जाय आमकां सगळ्यांक जाका तुमी एकदम खुलून सांगूंक शकता की बाबा काल आपल्याक अशें अशें घडलें आनी आपल्याक बरें दिसूंक ना, कालच्यान आपल्याक बरेंच दिसना. तो व्यक्ती एक नॉन जजमेंटल, म्हणजे तुमकां जज न करपी, ऐकून घेवपी, जजमेंट पास न करपी, फक्त ऐकून घेवपी. केन्ना केन्ना आमकां फक्त ऐकून घेवपाची गरज आसता. समटायम्स आमकां टेलिकम्युनिकेशनूय जाला न्ही. एक्झॅक्टली. सो फक्त ऐकून घेवपाची गरज आसता. समटायम्स यू डोंट नीड एडवायस. आमकां खबर आसता कितें रायट रॉंग, फक्त त्या वेळार एक कोणतरी व्यक्ती ऐकून घेवचेशें दिसता. ती मागीर कोणूय आसूं, तुमची आवय बापूय आसूं, भयण भाव आसूं, फ्रेंड्स आसूं, घरातली कोण व्यक्ती आसूं किंवा भायली आसूं, हुएवर इज क्लोज टू यू अँड अंडरस्टँड्स यू, हे उलोवन दाखयलें की मनांतलें जेन्ना भायर वता तें मनांत जेन्ना उरना त्या वेळार म्हाका दिसता एक डिप्रेशनाची एक म्हणजे आमी डिप्रेशन जावंक जायना हे आमी एक पायरी ओलांडटात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी खुबशे हेल्पलायन नंबर्स अवेलेबल आसा एक्चुली ऑनलायनूय बी. एक आसा ते आसरा म्हणून, मागीर वन लायफ म्हणून आसा, मागीर समारिटन्स मुंबय आसा. सो ह्यो सगळ्यो हेल्पलायन, आमच्या गोंयाची स्वताची कूज म्हणून हेल्पलायन आसा. कूज इज अ हेल्पलायन फॉर सुसायड विच हेल्प्स पीपल टॉक टू देम. डॉक्टर, आज तुम्ही खरेंच खूप सुंदर पद्धतीन सांगले. म्हणजे आमी खंय तरी कोण आत्महत्या करता जाल्यार खंय तरी मातसो तरी विचार करचे. आचार्य विनोबा भावे म्हणटात, जगाक प्रेम दियात, युद्ध शिकोव नाका. आणि सगळ्यांनी प्रेमान वागले, व्यवस्थित सगळ्यांनी मनमोकळे उलयले जाल्यार म्हाका दिसता हे जगणें जें आसा तें सुंदर जातलें. कारण देवान जन्म दिला, तो जन्म सार्थकी लावप हे आमचे सगळ्यांचेच कर्तव्य आसा. आणि दर्शकांकडे मागता हांव सगळ्यांक प्रेम दियात, आनंदी रावात. आयज आमचे बरोबर आमच्या स्टुडियोन डॉक्टर अक्षरा आमोणकर आयली. ताणें खूब सुंदर आमकां दाखयलें, विचार मांडले. त्या बद्दल हांव तांचे गोवा दूरदर्शनच्या वतीन देव बरें करूं.